नमस्कार. आज 7 मे संध्याकाळचे 7 वाजलेत. आज आपण बघूया की 8 मे रोजीचा हवामान अंदाज. मराठवाड्यामध्ये देखील उद्या पावसाचा अंदाज आहे. या संदर्भाची माहिती. सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर नागपूरमध्ये तीव्र पावसाचा ढग आहे. या ठिकाणी गारपीट होईल अशी स्थिती आहे आणि दुपारी जे आहे ते दुपारून चांगल्यापैकी ढगांची निर्मिती झाल्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आणि काहीसा यवतमाळचा देखील विभाग या ठिकाणी तीव्र पावसाचा ढग होता. गारपीट देखील या ठिकाणी झालेली असेल. या व्यतिरिक्त भंडारा, गोंदिया, गडगडाट त्यानंतर वर्ध्याचा उत्तर विभाग आणि अमरावती देखील उत्तर विभागामध्ये सध्या गडगडाट चालू असेल. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये देखील सध्या गडगडाट चालू आहे. आणि आज रात्रीची परिस्थिती बघितली आपण तर नांदेडचा उत्तर विभाग त्यासोबत वाशिम आणि यवतमाळमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सध्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत या ठिकाणी सध्या गडगडाट चालू झालेला असेल. या व्यतिरिक्त वर्धा, नागपूरमध्ये देखील निर्मिती आहे आणि चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील रात्री पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त जालन्यामध्ये क्वचित एका ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात. अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे. या व्यतिरिक्त बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचा अंदाज नाही. उद्यासाठीचा आपण अंदाज बघण्यापूर्वी थोडक्यात आपण तापमान देखील बघून घेऊ. अहमदनगर 40.9, जळगाव 42, त्यानंतर कोल्हापूर 37.6, महाबळेश्वर 32.1, मालेगाव 43.6, नाशिक 38.3, त्यानंतर पुणे 39.3, सांगली 39.2 आणि सातारा 39.1 आणि सोलापूर 42.2 अंश सेल्सिअस. म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील मालेगावमध्ये 43.6 हे मध्य महाराष्ट्रातील उच्चांकी तापमान आहे. मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर 40.8, बीड 41.8, नांदेड 42 अंश, त्यानंतर धाराशिव 42.1 आणि परभणी 42 अंश सेल्सिअस. म्हणजेच धाराशिवमध्ये जे आहे तर 42.1 मराठवाड्यातील उच्चांकी तापमान आहे. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर विदर्भातील 43.7, अकोला, त्यानंतर अमरावती 42.8, बुलढाणा 40.2, ब्रह्मपुरी 38.9, चंद्रपूर 42.4, गडचिरोली 35, गोंदिया 37, नागपूर 38.1, वर्धा 43, वाशिम 43.4 आणि यवतमाळ 42.5 अंश सेल्सिअस. तर विदर्भातील अकोल्यामध्ये 43.7 हे उच्चांकी तापमान आहे. हळूहळू तापमानात घट आहे. या संदर्भाची आपण माहिती दिलेलीच आहे. त्यानंतर उद्यासाठी जर आपण अंदाज बघितला हवामान विभागाचा 8 मे रोजी तर बुलढाणा, अकोला, वाशिम, त्यानंतर मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस आणि वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. या व्यतिरिक्त वर्धा, नागपूर, अमरावती या ठिकाणी देखील पाऊस होऊ शकतो. तर परभणी, बीड आणि धाराशिवमध्ये हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे. आणि आपला हवामान अंदाज आपण उद्यासाठी जर बघितला तर आपण 6 तारखेपासून तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज दिलेला होता. आणि ज्या ज्या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण निर्माण झालं त्या ठिकाणी क्वचित ढग निर्माण झाले किंवा पश्चिमेकडचे वारे काहीसे समुद्रातून मध्य महाराष्ट्रामध्ये पोहोचले. या ठिकाणी आपल्याला तापमानामध्ये घट ही बघायला मिळालेली आहे. उद्यासाठी तापमान जे असेल तर परभणी, हिंगोली त्यानंतर नांदेड, यवतमाळ, वर्ध्याचा देखील काही विभाग, अकोला, वाशिम, जळगाव या ठिकाणी जवळपास 41 ते 43 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे उद्यापर्यंत या ठिकाणी बऱ्यापैकी उन्हाचा चटका जाणवेल आणि त्यानंतर हळूहळू तापमानामध्ये जसं जसं ढगाळ वातावरण आणि पावसाळी वातावरण निर्माण होईल उन्हाचा चटका देखील संपूर्ण राज्यामध्ये कमी होणार आहे. कारण की पावसाची तीव्रता ही वाढतच जाणार आहे. त्यानंतर उद्याची जर पावसाची शक्यता बघितली आपण तर मराठवाड्यामध्ये देखील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये काहीशी पावसाची शक्यता आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि पश्चिम विदर्भामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता असणार आहे. परंतु मराठवाड्यामध्ये जे खास आहे तर या ठिकाणी सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही. क्वचित ज्या ठिकाणी वातावरण अनुकूल झालं त्या ठिकाणी पाऊस या ठिकाणी पडू शकतो. त्यामुळे आपल्या ठिकाणी जर आपल्या एरियामध्ये जर पाऊस नाही झाला तर तुम्ही म्हणताल अंदाज चुकला, तर तसं नाही. हे वातावरण सध्या सार्वत्रिक नाही. येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच बदल होईल आणि पश्चिम विदर्भामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता आहे. आणि जे वातावरण तीव्र असेल तर अमरावती, अकोला, वाशिम त्यासोबत यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी असणार आहे. ज्यामध्ये देखील गारपिटीची जी शक्यता असेल तर नागपूर, भंडारा, गोंदिया त्यासोबत यवतमाळ, वर्धा या ठिकाणी असणार आहे. तर आपण आता आज व्हिडिओ देणार होतो, काही कामास्तव देणं नाही झालं तर उद्या सकाळी 100% आपण व्हिडिओ तुम्हाला प्रसारित करू. ज्यामध्ये येणाऱ्या जास्तीत जास्त लांबचा अंदाज असेल. मेच्या शेवटीपर्यंत किंवा जूनपर्यंत देखील तो अंदाज असेल. तो जर आपल्याला बघायचा असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत हे वातावरण तीव्र होण्याचा अंदाज आपण 11 तारखेपासून दिलेला आहे आणि तो किती दिवसापर्यंत चालेल, त्यानंतर पुन्हा केव्हा वातावरण वाढेल अशी संपूर्ण डिटेल माहिती त्या व्हिडिओमध्ये असेल. तर सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.